संक्रांती चतुर्थी आणि आपल्या छत्रपतींची जयंती आहे. आता योग आहे, आपल्याला शिवोत्सव चालू आहे. त्याच्यामुळे आज आपण हा मेळावा घेतला आहे. मेळावा याच्यासाठी घेतला होता की आपल्याला माहिती आहे गणपतीला आणि शिमग्याला आपली सगळी घरं उघडतात. त्याच्यामुळे आपली घरं उघडले त्यांच्या काढली. त्या हिशोबाने मागच्या पहिला मेळावा झाला तो गणपतीला झाला आणि दुसरा मेळावा झाला शिवोत्सव ते हिशोबाने होता. पण आपण म्हणावं तर आपल्याला तो प्रतिसाद लाभलेला नाही. कदाचित बरोबर 3 वाढीची संख्या असतील. त्यामुळे मी आमच्याकडे कसं असतं की आमच्या इकडच्या लोकांना पण ते द्यायला लागतं. तरी पण बहुतांश जे माजी विद्यार्थी आहेत मुंबईला ते आपल्या संपर्कात आहे. आता मुंबईवर आणलं मागच्या वेळी आपण समिती स्थापन केलं होतं. मी तुम्हाला मुंबईवर सांगितलं ठीक आहे गावात तर आम्ही आहोत, तुम्ही तिथे संपर्क करून मुंबई स्थित माजी विद्यार्थ्यांना जेवढे एकत्र करता येईल लवकरात लवकर तेवढं एकत्रित करा. ते एकत्रित कसं एका दिवसात काय होणार नाही, त्याला ठीक आहे वेळ लागेल. त्यावेळी तुम्ही सगळे एकत्र व्हा आणि एखादा हॉल घेऊन जेव्हा एखादा मेळावा लावा त्यावेळी आम्ही गावावरून मंडळी तुमच्या तुम्हाला भेटण्यासाठी येऊ करू. मला वाटतं माझं जे सरपंच म्हणून आणि माझी जे मागण्याचं जे काम होतं ते 95% काम गुरुजींनी केलेलं आहे. आमच्या घरचा आम्ही सांगितलेलं आहे. या त्याच्यातून ते या मागणीच्या शासनाकडून तर मिळतच असतं. बाकी सगळ्या बाजून करत असताना सुद्धा त्याच्याही पलीकडे आपल्याला आपल्या आदर्श शाळा किंवा आपण काही करत असतो त्यासाठी आर्थिक सोर्स लागतो. तो आर्थिक सोर्स मिळवण्यासाठी तुमच्या माध्यमातून जे काय होतं तुम्ही कुठे कंपनीसारख्या CSR फंड असेल काय असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही तो मिळवून द्या याची मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आपली शाळेतली मुलं जसं कोणते म्हणाले की खो-खोमध्ये येतात तसं यावेळी सर नृत्यामध्ये पण आपली शाळा जिल्ह्यामध्ये पोचलेली आहे. खो-खोने आज पण कोणत्या वेळी तुमची आठवण येते जे आमची मुलं खो-खोची हे करतात जे काही श्रेय मिळवतात त्याच्या माध्यमाने तुमचंच आहे. कारण तुमचे विद्यार्थी माजी विद्यार्थी त्या मुलांना प्रशिक्षण देतात. शांत बरोबर ही मुलं त्या मुलांना प्रशिक्षण देतात. तर त्यामुळे तुमची आठवणी आमच्या असणार आहे. आज सुद्धा आता भले आम्ही वस्तू करतो तरी मी एकदा सगळ्यांना एकदा स्मरण करतो की ज्यांनी नानासाहेब रानडे तर असतीलच पण ज्यांनी ढोकणाने दगड काढून ज्यांनी याचा पाया आणला त्या सगळ्यांचं स्मरण करतो. त्यावेळी असलेले मुंबईचं जे काय मुंबई शिरोळे ग्रामस्थ ग्राम कमिटी होती त्या सगळ्यांना आपण स्मरण करूनच करतोय. आता तो काळ जो होता आता आपला काळ खूप शांतता करून त्यावेळी काही येत नव्हती. त्यावेळी त्यांनी गरिबीतून पदर्पण